अजित पवार हे सध्या फडणवीसांच्या भेटीला गेलेत। अजित पवार हे आता सागर बंगल्याकडे रवाना झालेत। त्यामुळे या दोघांमध्ये आता नेमकी काय चर्चा होते ते पाहणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे। आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या महायुतीची जोरदार तयारी सुरू आहे। त्यातल्या त्यात भाजप सुद्धा आता आपल्या सगळ्या जागा लढवण्यासाठी सज्ज आहे आणि त्यातल्या त्यात अजित पवार यांच्या पक्षाला किती जागा देण्यात येतील या संदर्भात सुद्धा चर्चा होऊ शकते। दरम्यान या संदर्भात आपण अधिक माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी सचिन गाड यांच्याकडून। सचिन, काय सांगाल? अजित पवार सध्या फडणवीसांच्या भेटीला गेले असल्याचं कळत आहे। काही कारणास्तव आपला संपर्क त्यांच्याशी होऊ शकत नाही, मात्र आपण पाहतोय अजित पवार हे फडणवीसांच्या भेटीला गेले असल्यामुळे आता चर्चेला उधाण आलेलं आहे। एकीकडे शिंदे हे अजितदादांना काहीसे टोला लगावताना दिसत आहे, तर दुसरीकडे अजित पवार आणि फडणवीसांच्या भेटीने आता चर्चेला उधाण आलेलं आहे। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजितदादा हे तिसरी आघाडी स्थापन करणार अशाही एका ठिकाणी चर्चा होत्या आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर आता महायुतीचा नेमका निर्णय काय होतो, जागा वाटप कसं होतं ते पाहणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे। पुन्हा एकदा जाऊयात आमचे प्रतिनिधी सचिन गाड यांच्याकडे। सचिन, काय अधिकचे अपडेट्स या संदर्भात? माफ करा, प्रश्न ऐकू आला नाही। सचिन आवाज येतोय? हो, येतोय। बोला, काय अपडेट्स या संदर्भात सगळे? नक्कीच आपण बघतोय की आता अजित पवार यांनी सिद्धिविनायक दर्शन घेतलेलं आहे आणि त्यावेळी बोलताना अजित पवार म्हणाले आहेत की जे जागा वाटप आहे ते अंतिम टप्प्यात आहे। महायुतीची चर्चा आणि जे काही विनेबिलिटीचे जो क्रायटेरिया लावण्यात आलेला आहे त्यासोबत जो लोकसभा निवडणुकीत जो काही निकाल लागलेला आहे त्या पार्श्वभूमीवरती महायुतीचं जागा वाटप होईल। धन्यवाद सचिन दिलेल्या या माहितीसाठी। एकूणच आपण पाहतोय आता देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या भेटीमध्ये नेमकं काय होतं ते पाहणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे।